नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर बघा, इथे मी भेंडीची भाजी बनवणार आहे। संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे। तर संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी इथे मी भेंडीची भाजी बनवत आहे। तर भेंडी मी अगोदर स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आणि बारीक अशी चिरून घेतली। बारीक कोथिंबीर चिरली, बारीक हिरवी मिरची चिरली। शेंगदाण्याचा कूट करून मी असा ठेवलेला आहे। जास्त ठेवला होता तर आता कमी झालेला आहे। तो भाज्यांना वापरते। तर उन्हाळा दिवस आहे, तर लाईट जर गेली तर आपल्याला सुकी भाजी जरी बनवायची असली किंवा पातळ भाजी बनवायची असली, अशा पद्धतीचा शेंगदाण्याचा कूट जर आपण बनवून ठेवला तर खूप उपयोगी येतो। किंवा मग लाईटीची वाट बघत बसावी लागते, तर त्याच्यासाठी मी शेंगदाण्याचा कूट अशा पद्धतीने करून ठेवलेला आहे। तर गॅसवरती आता कढई ठेवून घेतली। तेल गरम झालं की याच्यामध्ये मोहरी घालून घेतली आणि मोहरी तडतडली की याच्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालून घेतली। आता याच्यामध्ये ना चिमूटभर हिंग टाकून घेऊया, म्हणजे भाजी मस्त लागेल। हिंग टाकल्यानंतर स्वाद येतो खूप छान असा। तर अजिबात चिकट न होता आपण ना इथे आज मस्त भेंडीची भाजी बनवूया। तर बघा, मी याच्यामध्ये ना पाव चमचा हळद पावडर पण टाकून घेतली, एकत्र करून घेतलं। आता याच्यामध्ये आपण थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली, एकत्र करून घेऊ आणि याच्यामध्ये ना लगेच भेंडी घालून घेऊया। एकदम सोप्या पद्धतीने आपण मस्त अशी चटपटीत इथे भेंडीची भाजी बनवून घेऊया। तर संध्याकाळी ना किचनमध्ये गरम पण खूप होतं, तर जास्त वेळ तर काही किचनमध्ये थांबावंसं वाटत नाही। तर आत बाहेर असं करत इथे स्वयंपाक करावा लागतो, खूपच गरमी आहे। आणि उन्हाळ्या दिवसामध्ये ना भाज्या पण जास्त खावा वाटत नाही। असं सुकी भाजी किंवा असं थंड चटपटीत असं काहीतरी, जे पातळ भाजी तर संध्याकाळी खावीशीच वाटत नाही। तर त्यासाठी इथे मी संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये ना भेंडीची भाजी आणि सुकी गवारीची शेंगा केलेली आहे, तर त्या सुद्धा मी तुम्हाला दाखवते। आणि मुलींनी चपात्या सुद्धा बनवून घेतलेल्या आहेत आणि मी सगळ्यात शेवटी आता इथे भेंडीची भाजी बनवून घेतलेली आहे। तर आज पाणी पण होतं, पाणी भरून झाल्यानंतर सगळं काम आवरल्यानंतर इथे मी संध्याकाळी 7 वाजता स्वयंपाकाला लागले आणि पटकन असा स्वयंपाक करून घेतला। तर मुलींना सुट्ट्या पण आहेत आता, तर मुली पण स्वयंपाकाला मला मदत करतात। तर अर्ध लिंबू ना याच्यामध्ये मी पिळून घेतलेला आहे। लिंबू पिळून घेतलं की काय होतं, भेंडी अजिबात चिकट होत नाही। झाकण न ठेवताच इथे मी भेंडी परतवून घेतलेली आहे। मध्यम गॅस ठेवला आणि मध्यम गॅसवरतीच परतवून घेतली। कवळी कवळी अशी भेंडी होती, जास्त वेळ लागणार नाही शिजण्यासाठी। तर 4-5 मिनिटं झालेली आहेत। भेंडी मी एकत्र करून घेतलेली आहे बघा, या पद्धतीने मस्त। आता याच्यामध्ये ना चवीनुसार आता याच्यामध्ये मीठ घालून घेऊ। मीठ मी थोडंसं उशिराच घातलेलं आहे, कारण की भेंडी ना चिकट होते। थोडंसं उशिरा, सुरुवातीलाच लगेच मीठ जर घालून घेतलं तर मग काय होतं, भेंडी आपली चिकट होते। त्यासाठी मी अगोदर लिंबू पिळून घेतलं, भेंडी 4-5 मिनिटासाठी चांगली परतवून घेतली आणि नंतर याच्यामध्ये मी मीठ घालून घेतलं। आता शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया। 3 ते 4 चमचे, जास्त घालायची आवश्यकता नाही, मी जास्त प्रमाणात काही घालत नाही। तर बघा, 3 ते 4 चमचे इथे मी फक्त शेंगदाण्याचा कूट घालून घेतला, एकत्र करून घेऊ आता। आणि याच्यावरती बारीक चिरलेले कोथिंबीर देखील घालून घेऊया आणि मस्त अशी भेंडी आपली इथे अजिबातही चिकट झालेली नाही बघा, मस्त अशी भेंडी आपली इथे तयार होईल। आता मुलं सुकी भेंडी म्हटलं की खातात आणि काही जण पातळ भेंडी सुद्धा करतात। तर घरामध्ये तर मुलांना ती पातळ भेंडी काही कोणाला आवडत नाही, त्याच्यासाठी मुलांना सुट्ट्या आहे, मुलं घरीच असतात, तर त्याच्यामुळे दिवसभर मुलांचं काही ना काही आईस्क्रीम, थंड ज्यूस वगैरे किंवा मग चटपटीत अशी भेळ बनवून ठेवलेली आहे। तर ती भेळ खातात। 4 वाजता मुलांनी भेळ खाल्लेली आहे, तर भूक नव्हती जास्त, म्हणून मग म्हटलं ठीक आहे, चला आता सुकी भाजीच बनवून घेऊया। तर आता एवढा शेंगदाण्याचा कूट जो उरलेला आहे तो मी एक डब्यामध्ये भरून ठेवते। याच्यामध्ये अजून एक भाजी माझी इथे तयार होईल। लाईटीची खूप वाट बघावी लागते, कधी कधी लाईट खूप उशिरा येते आणि मग उन्हाळा दिवस आहे, तर उन्हाळ्या दिवसामध्ये लाईट जाते येते आणि जर खूपच वेळ जर गेली तर मग स्वयंपाक करण्यासाठी जास्त वेळ लागतो। त्याच्यासाठी अशा पद्धतीचा कूट जर आपण हाताखाली बनवून जर ठेवला तर मग खूप उपयोगी पडतो। तर बघा, आता मी गॅस बंद केलाय। भाजी इथे आपली भेंडीची तयार झालेली आहे, अजिबातही चिकट झाली नाही। तर बघा, मी गवारीच्या शेंगा सुद्धा अशा पद्धतीने इथे सुक्या बनवून घेतलेल्या आहेत। मुलांना सुक्या गवारीच्या शेंगा आणि भेंडीची भाजी आवडते, त्याच्यामुळे दोन्ही पण भाज्या मी मुलांच्या आवडीच्या बनवल्यात आज इथे। आणि सोबत तोंडी लावण्यासाठी इथे मी कालच व्हिडिओ टाकलेला आहे, गुलाबजाम पण बनवलेले आहे, सोबत दही पण आहे आणि भेळ सुद्धा आहे। तर अशा पद्धतीचं जेवण एकदम साधं सोपं आहे आजचं। तर मुलींनी चपात्या बनवल्या, मी तुम्हाला चपात्या दाखवते। मुलींनी कशा पद्धतीने मस्त अशा मऊ लुसलुशीत चपात्या बनवलेल्या आहेत। आज उपवास होता मला, तर मी खिचडी बनवली होती सकाळी, तर बघा त्याच्यामधून सुद्धा शिल्लक राहिलेली आहे। अगदी थोडीशी वाटीभरच घातली होती भिजण्यासाठी। तर खिचडी अजिबात आवडत नाही मला। आणि पापड्या सुद्धा तळल्या होत्या, तर मुलांनी पापड्या पण खाल्ल्या होत्या माझ्यासोबत। इथे मोठ्या मुलींनी थोडीशी शेंगदाण्याची चटणी बनवली होती, ती पण आहे थोडीशी शिल्लक। तर बघा, इथे मस्त अशा मुलींनी माझ्या ना चपात्या बनवल्यात। मुली पण आता इथे स्वयंपाकाला मला मदत करतात, कारण की शाळेला सुट्टी लागलेली आहे, घरातच असतात, त्याच्यामुळे मग मस्त मऊ लुसलुशीत अशा चपात्या बनवलेल्या आहेत बघा या पद्धतीने। तर इथे जवळपास 8 ते 9 चपात्या बनवून घेतलेल्या आहेत। आम्ही 5 माणसं आहोत, एवढ्या चपात्या भरपूर झाल्या। याच्यामधून पण 2-3 चपात्या अशा शिल्लक राहतील।
चपात्या बनवल्या ना की एक 4-5 मिनटं असंच उघड्या ठेवायच्या. त्याच्यावरती जर आपण लगेच झाकण जर ठेवून घेतलं तर लगेच घामळतात त्या आणि वरची चपाती पूर्ण लगेच ओली होऊन जाते. तर तसं न करता काय करायचं, चपात्या सगळ्या बनवून झाल्या की टोपल्यावरती एक 4-5 मिनटं झाकण ठेवायचं, नाही तसं उघडं राहून द्यायचं. आणि 4-5 मिनटानंतर मग आपण याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं. आपण जर चपात्या बनवून घेतल्या आणि लगेच त्याच्यावरती जर झाकण ठेवून घेतलं तर ताटाला घाम येतो आणि ते घामाचं पाणी सर्व चपात्यांमध्ये पडतं. असं नाही करायचं अजिबात. 4-5 मिनटासाठी टोपलं उघडं ठेवायचं आणि मग त्याच्यावरती झाकण ठेवायचं. तर बघा साईडला आता मुलीने इथे गुलाबजाम घेतले आहेत एक वाटीमध्ये. मी मुलाला आवडतात म्हणून काल 2 पॅकेटचे इथे गुलाबजाम बनवलेले आहे, त्याचा व्हिडिओ देखील मी टाकलेला आहे. तर आता मी इथे ना ताट बनवून घेत आहे. तर तुम्हाला ताट बनवून दाखवते मी कशा पद्धतीचा आपला आजचा स्वयंपाक तयार झालेला आहे. एकदम साध्या सोप्या पद्धतीने असं संध्याकाळचं जेवण आवडीने खाऊ शकतो अशा पद्धतीचं आपलं इथे ताट बनवून घेऊया आपण आता. तर जेवण करण्यासाठी आम्हाला संध्याकाळचे ना 11 ते 11:30 वाजतात, कारण की भाजीचं दुकान आहे. भाजीचं का दुकान बंद करता करता खूप उशीर होतो. तर जेवण करण्यासाठी आम्हाला रात्रीचे 11 किंवा 11:30, 11:15 असा टायमिंग असतो जेवणाचा. तर मी तुम्हाला इथे ताट बनवून दाखवते. तर बघा इथे गवारीची शेंगा मी ताटामध्ये काढून घेतल्यात. एक वाटीमध्ये इथे गुलाबजाम काढून घेतलेत आणि मुलगी बघा, मुलीला माहिती व्हिडिओ चालू आहे पण येता जाता मुद्दाम खोड करते आणि वाटीमधला एक गुलाबजाम घेऊन जाते. अशा पद्धतीची तिला माहिती कॅमेरात चालू आहे म्हणून अशी मस्ती करते ती. बघू शकता तुम्ही 2 गुलाबजाम तिनं उचलून नेलेले आहेत वाटीमधून आणि शेजारी मोठा बाऊल भरलेला आहे, तुम्ही बघितलाय. आणि आता मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत तर मुलांचा दिवसभर असा धिंगाणा, मस्ती, गोंधळ, भांडणं सगळं दिवसभर हे चालूच असतं. तर आता तिला मी मुलाला वाढून देण्यासाठी सांगितलंय. तर तिने व्हिडिओमध्ये मला पाण्याचा तांब्या देखील दाखवलेला आहे. येता जाता अशी खोड करते. तर सगळ्यांनाच माहिती आहे की उन्हाळा दिवस चालू आहे. भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला पाणी प्यायचं आहे. आपल्या शरीरामध्ये भरपूर पाणी गेलं पाहिजे. पण पाणी पिताना फ्रीजमधलं जास्त बर्फाचं पाणी पिऊ नका. जास्तीत जास्त माठातलं थंड पाणी प्या. आणि फ्रीजमध्ये जरी बॉटल भरून ठेवली तर ती मिक्स करून पित जा. जास्त बर्फाचं पाणी जर पिलं ना तर लगेच सर्दी होते. तर बघा संपूर्ण ताट आपलं इथे तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण साधा सोपा स्वयंपाक बनवला होता संध्याकाळी. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.